जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील साई भक्तांनी साई सेवक योजनेअंतर्गत शिर्डी येथे 10 दिवसांची सेवा अर्पण करण्यासाठी प्रस्थान केले आहे। या सेवाभावी कार्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गावातील युवकांनी उत्साहाने सहभाग घेतलाय। ग्रामस्थांच्या वतीने या युवकांना साई सेवेसाठी घेऊन जाणाऱ्या श्री सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांना रुमाल टोपी देत सन्मानित करण्यात आले। त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थी सेवाभावाचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुकही केले। सालाबादाप्रमाणे यंदाही गावातील युवकांनी शिर्डीमध्ये स्वच्छता व्यवस्था आणि भक्त सेवेची कार्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे। सेवा आणि समर्पणाच्या भावनेतून होणाऱ्या या उपक्रमामुळे फत्तेपूर गावाचे नाव गौरवाने घेतले जात आहे। ग्रामस्थांनी यावेळी साई भक्तांना शुभेच्छा देत भावपूर्ण निरोप दिला। या उपक्रमातून तरुण पिढीमध्ये सेवाभाव आणि अध्यात्मतेचा प्रसार घडत आहे असे मतही व्यक्त करण्यात आले। परिसरातून आलेले साई भक्त आज साई चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी 10 दिवसाच्या माध्यमातून ते जात आहेत। दरवर्षाचा हा त्यांचा एक चांगला उपक्रम या फत्तेपूर परिसरामधून होतो। एक सार्थ अभिमान त्याचा आमच्या गावाला आणि आपल्या परिसराला आहे। निश्चित सेवेची वृत्ती जोपासून त्या ठिकाणी निस्वार्थपणे सेवा देण्याचं काम आमचे हे भाविक भक्त साई भक्त या ठिकाणी करतात। त्यांचा सार्थ अभिमान जरी असला तरी त्यांचं एक छोटंसं गाव होईना आमच्या गावचे हरिभक्त परायण भगवान दादा यांनी कीर्तनराव प्रमुख या सगळ्या गोष्टींच्या आहेत। त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं अशी त्यांना विनंती आहे। ओम साईराम, ओम साईराम। निश्चित यांच्या हातून चांगली सेवा त्या ठिकाणी घडेल आणि एक चांगला आनंद, आध्यात्मिक आनंद मिळवून आपल्या इतरही लोकांना उत्स्फूर्त धार्मिक भावनेमध्ये, आध्यात्मिक भावनेमध्ये हे युवक येतात। याचा एक खूप मोठा चांगला फायदा या परिसराला आहे। निश्चित मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून ही सगळी सेवा निसंकोच एक चांगल्या पद्धतीने पार पडो, एक आध्यात्मिक आनंदाच्या स्वरूपामध्ये पार पडो हीच त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो। ओम साईराम। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।